बाप रे, ऊन इतकं वाढलंय, पोटाला काहीतरी थंडावा देणारा पदार्थ किंवा एखादं पेय डाएटमध्ये इन्क्लूड करायचं आहे, पण कोणतं करू कळत नाही आहे. हॅलो, मी डॉक्टर सिद्धी. पथ्यायुर्वेदमध्ये आज आपण बघणार आहोत की उन्हाळा वाढल्यानंतर आपल्याला काहीतरी थंड खायचं असतं किंवा प्यायचं असतं, पण ते नुसतंच जिभेला थंडावा देतं आहे, हा पोटात जाऊन पण थंडावा निर्माण करतं आहे, हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, दही आपण खातो. उन्हाळ्यात आपण थोडंसं प्रमाण वाढवतो दह्याचं, की ऊन वाढलंय आपण दही खाऊयात. पण दही हे उष्णवीर्याचं आहे, तर ते पोटात जाऊन त्याचं वीर्य म्हणजे त्याची पोटन्सी ही गरम आहे. हे आपल्याला माहिती आहे का? मी दह्याचे काही नियम वेदिता आयुर्वेदाच्या प्रोफाईलवर शेअर केलेत, तुम्ही नक्की ते चेकआउट करा, मी स्टोरीमध्ये टाकेन. तर असंच तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल की हा पदार्थ आपण खातोय पण तो बरोबर आहे का उन्हाळ्यासाठी, तो बाधणार नाही आहे ना आपल्याला, किंवा तो बाधू नये म्हणून त्याचे काही सिंपल नियम आहेत का की तो कसा खाल्ला पाहिजे, हे जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आवडेल या विषयावर बोलायला. मी नेक्स्ट ट्यूजडे नक्की घेऊन येईन. कन्सल्टेशनसाठी मला DM करा आणि फॉलो करा वेदिता आयुर्वेदाला.